निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते। सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ति समान्विते भयभ्यस्त्राहि नो देवी दुर्गा देवी नमोस्तुते। रोगन शेषान पहंसि तृष्टा रुष्टान कामान सकलान भीष्टान त्वामाश्रितानां न विपन्न राणा त्वामाश्रिता रुय श्रयता प्रयांते। आपल्याला परत जावं लागेल का नाही, कारण इथे काहीतरी रहस्य आहे जे आपल्याला ठाऊक नाही। श्री दत्त महाराजच सांगू शकतील या वास्तूच्या आत प्रवेश कसा करायचा। होय, प्रस्थान करूया। मी आले नव, आता काय भी काळजी करू नका, सगळी इडापिडा पळवून लावीन। जिजे, मी असली सांगतच होते की यातनं आपल्याला फक्त जिजीच वाचवल। बघितलं मी त्या साधू बुवाला, पण तुम्हासनी जेवढं वाटतंय नव तेवढा काय मला ते अवघड काम नाही वाटलं। मी आले नसते तरी मी तिकडूनच पळवून लावला असता मी त्याला। नाही जिजे, तू यायलाच पाहिजे होतं। त्या साधू बुवाकडे काहीतरी हाय बघ। त्याच्याकडे काय बी असल, पण जीजी काय करू शकते हे ठाव नाही वय तुला। भाई की जिजे, आता तुझ्याशिवाय आम्हाला दुसऱ्या कोणाचा आधार हाय का? अण्णा, या सगळ्या भागात तुझीच सत्ता राहिली पाहिजे। यात जर कोण मधी आलं तर जेवढं कमावलंयस ते कमवायला येळ लागणार नाही। जिजे, आमचं एवढंच काम करून दे आणि तू फक्त सांग तुला काय पाहिजे। मला काय पाहिजे ते मी मागून घेईनच, पण आधी काम होऊ दे। हातावर फूल ठेव।
दत्तप्रभू कुठे आहेत? गुरुदेव, दत्तगुरु आत कुठेत आहेत का? मी बघून येतो. दत्तगुरु आत कोठीत नाहीये. आपण जे पाहिलं ते त्यांना सांगणं आवश्यक आहे. आपण त्यांना वनात शोधूयात का? अवश्य. गुरुवर, आदिमायेचं दर्शन न घेताच कसं काय आलात? गुरुवर, तिथे एक भव्य वास्तू दिसत होती. कोणीही दिसत नव्हतं आणि आत जाण्याचाही कुठला रस्ता दिसत नव्हता. कानिफने आणि मी आदिमाया प्रसन्न व्हावे म्हणून तिची स्तुती देखील केली, परंतु दर्शन मिळण्याचे कोणतेही संकेत मिळत नव्हते. क्षमा असावी प्रभू, यातून आपणच मार्ग दाखवा. तुम्ही कार्य न करता परत यायला नको होत. आधी माया आहेत, इतक्या सहज दर्शन कसं होईल? तुम्हाला धैर्य ठेवावं लागेल. प्रभू, क्षमा असावी, परंतु त्या वास्तूच्या आत जाण्यासाठी आपणच काहीतरी मार्ग सुचवावा. आधी मायेपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला जे जे मार्ग अवलंबता येतील ते तुम्ही निवडा. वेळ पडली तर तुम्हाला शस्त्र देखील उचलावे लागेल. गुरुवर, आम्ही तर आदिमायेच्या दर्शनासाठी चाललो आहोत. मग त्यामध्ये शस्त्र उचलण्याचा प्रश्न येतो कुठून? मी तुम्हाला पर्याय सांगितला आहे. कोणताही शास्त्रसंमत पर्याय निवडा. जशी आज्ञा. आता कार्य पूर्ण होईपर्यंत माघारी येऊ नका. कार्य अवघड आहे, पण अशक्य नाही. शुभम भवतु. आता सांग, तू कोण, कुठला आणि हिता कशाला आलास? अरे तुला विचारते, काय बोलणार आहेस का नाही? तू कोण विचारणार मला? नाही बोलायचं, जा. तू कोणी बी अस, उद्या दिस उजाडायच्या आत गाव सोडायचं. नाही सोडणार. तुला अजून समजलं नाही मी कोण आहे ते? समजून बी नाही घ्यायचं. तू तुझ्या वाटानं जा. मी कोण आहे ते तुला आता दाखवायलाच लागल.
अण्णा ह्या म्हातारीला समजून सांग, नाहीतर ही वर जायची आणि हिच्या संगात तुम्ही बी. माझ्या वाटत असं येऊ नका. जीजी चल जाऊया, घरी जाऊन बोलू. अशी नाही जायची म्या. जीजी चल चल अगं जिज्जे. चल जीजी. गुरुदेवा, काय ही माणसं, त्यासने स्वतःचं भलं बुरं बी समजना. देवा, आवाजने भ्या होतच की ही जीजी आली की गावात तंटा होणारच, आणि तुम्हासने गावातून काढण्यासाठी नाही नाही ते करणार, आणि तेच झालं. देवा, त्या जीजीला चांगली अद्दल घडवली बघा. त्या अण्णाला आणि त्याच्या बायकोला बी कळाला असेल. आता आमासनी बी लय आधार वाटायला लागलाय. आता तुम्ही आलात आणि चांगलं दिसत्याल आमासनी. अरे नुसतं असं म्हणून नाही चालायचं. त्या अन्नाच्या भीतीमुळं साधं कोणी भाकरीचा तुकडा बी द्यायला तयार नाही साधू बुवाला. उद्या काय बी होऊ द्या, पर मी स्वतः जेवण आणून देईल साधू बुवाला. अहो, आपण समध्यांनीच देऊ. हे साधू बुवा आपल्यासाठी आल्यात. आपलं भलं व्हावं, कल्याण व्हावं, त्या लोकांपासनं आपली सुटका व्हावी म्हणून आल्यात. तुमचं कल्याण करायचं तर तुम्हाला बी आवाज उठवावा लागेल, तुम्हाला बी मोहरं यावं लागेल. घ्यायचं नाही तरच कुठं ह्या हातात घेतलेलं काम पुरं होईल. नाहीतर मी एकटा लढतोय आणि तुम्ही बसला घरात. असं चालायचं नाही. अरे ते अण्णा आणि ती जीजी करून करून काय करत्याल. अरे तुम्ही समधी एकत्र झालात तर त्याचं काय बी चालायचं नाही. देवा, ही जीजी काय साधी सुधी नाही. अव काहीतरी तंत्रमंत्र करतीया, काय देवदेवस्की करतीया, म्हणूनच घाबरतोय ना बा आम्ही. गुरुदेवाची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या गावात कोणाला बी काही बी होऊन द्यायचं नाही. ते जीजीने काही बी करू द्या. एकदा शब्द दिला ते मी करून धावतो. देवा, तुम्ही आमच्यासाठी एवढं करताय, पण तुम्हाला काय नाही व्हायला पाहिजे बघा. ती विचारित होती ना, त्या कोण हाय, कुठून आलो आणि काय, ते तुम्हाला बी ठाव नाही. पर एक दिवस समजल. आता एवढंच ध्यानात घ्या, दत्त महाराज आणि महादेवांनी जे नाथ आणलेत त्या नाथापैकीच मी एक नाथ आहे. आता माझं कुळ काय, माझं नाव काय, गाव काय ते आताच विचारू नका. एक दिवस ते बी समजल तुम्हाला. अरे नाथांनी जिथं देवाला हरवलं तिथं ही म्हातारी जीजी काय करणार. तुम्ही बिनगोर राहा, जावा आपापल्या घरला. महादेवांचं आणि दत्त महाराजांचं नाव घ्या आणि खुशाल झोपा. उद्या दिवस उजाडला की कामाला लागा. मी नुसतं तुम्हाला ह्या लोकांपासून वाचवणार नाही, तुम्हाला कष्ट करायला बी लावणार. देवा, असं झालं ना तर लय बरं होईल. आमच्या जमिनी घेतल्यात आणि आमासनीच खायला देत नाही. उद्या कुदळ, फावडं, नांगर, बैलगाडी समद बाहेर काढा आणि कामाला झोपा. कोण आडवा येतो मी बी बघतो. जावा आता समध्यांनी. आदेश
अलख निरंजन. हडबंगीनाथ जय हो. 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 गुरुदेव, एक विचारू? अवश्य. दत्तप्रभू असं का म्हणाले असतील की वेळ पडल्यास शस्त्र हातात घ्या? कारण कदाचित आदिमायात स्वतः तशी परिस्थिती निर्माण करेल. आपण शस्त्र तेव्हाच उगारतो जेव्हा युद्धासारखी परिस्थिती निर्माण होते. परंतु गुरुदेव, आपल्याला युद्ध कोणासोबत करायचं आहे ते तिथे गेल्यावरच कळेल कानिफा. परंतु आदिमायेचं दर्शन होणं ही एक परीक्षाच आहे कानिफा, आणि आपल्याला त्याच्यामध्ये उत्तीर्ण व्हायचं आहे. गुरुदेव, या प्रसंगी मी आपल्या सोबत आहे, हे माझं सौभाग्य आहे. हा योग इतका सहज घडून आलेला नाही. आपण केलेली गुरु सद्गुरूंची सेवा फळाला लागली आणि सगळं तेच घडवून आणता आहेत. चल, विलंब नको. मी तुम्हाला सांगितले आहे की आदिशक्तीला प्रसन्न करून घ्या, कारण की तुमच्याकडूनच अनेक शक्तिपीठांचा उद्धार होणार आहे. आदिशक्तीला प्रसन्न करून घेणं हे सोपं कार्य नाही. ती जगज्जननी आहे. तिला तुम्ही जशी मागाल तेव्हा ती इच्छा पूर्ण करणारच आहे, कारण तुम्ही स्वतःसाठी काही मागत नाही आहात आणि भविष्यातही मागणार नाही आहात. परंतु नवनाथ हे शक्तीचेही उपासक आहे आणि आदिशक्ती नाथांना सहाय्यभूत असणार आहे. हे भविष्य आहे. गुरुदेव दत्त. माग पुढं बघायचं नाही. एक घाव दोन तुकडं करायचं. तुमच्या दोघांकडे भाला आहे. समजा गाव झोपले, कुणाला काय बी कळणार नाही. जायचं दाना दाना घाव घालायचं आणि समजा तुकडं रानात फेकून द्यायचं. कुणाला काय बी कळणार नाही आणि सकाळच्याला सांगायचं पळून गेला तो. आलं का ध्यानात? जावा मग आता, उशीर नाही करायचा. काय रे, काय झालं? हत्यारा घेऊन मला मारायला आला होतात ना? अरे एवढं सोपं आहे का मला मारणं? अण्णा, एकदा झालं दोनदा झालं, ह्याच्या मोरात चुकशील तर आमचा गुरु तुला माफ करणार नाहीत.